श्री गणेशाय नमः श्रीरामचंद्राय नमः पडताची सागरा प्रति मजमरे मज गिरती तेव्हा तू परसियावरती केवी मारुती न्यायालय. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सुंदर कथा चालू आहे. हनुमंताची सीतेची भेट झालेली आहे, दोघांमधला संवाद झालेला आहे. सीतेनं ज्याप्रमाणे आपल्या मुलाला मिठी मागावी तशी मिठी या ठिकाणी हनुमंताला मागलेली आहे. पण हनुमंताला वाटलं जर सीता इथं राहिली, राजा रावण मागे, राक्षस मागे जर यांनी घात केला करायचं काय. सीता हुडकायला आपण आलो, सीतेची शुद्धी घेऊन माघारी गेलो, पण त्या उड्यामध्ये जर आमच्या सीतेला काय झालं नेमकं करायचं काय. म्हणून सीते मातेला या ठिकाणी हनुमान बोलू लागले, सीते 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 माते माते तुम्ही माझ्या पाठीवर बसा, क्षणार्धामध्ये तुम्हाला रामाकडे घेऊन जातो. अशा प्रकारचा हनुमान म्हटल्यानंतर सीतेला भीती वाटू लागलेली आहे. सीता म्हणते नको 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 हनुमंता, तू भागवतीशी उड्डाण करायचा. मी पाण्यात पडले, पाण्यातील मासे पाण्यातील जीव मला खाऊन टाकतील, तुला करणार सुद्धा नाही, म्हणून बाबा त्या भानगडीत पडू नको. सीता हनुमंताला बोलते तू परतसी युद्धाला जगला देता युद्ध भागी मीरा रंगी पडलो. हे बाबा बाबा मी रणरंगणामध्ये पडेल, तुझ्या लक्षात राहायचं नाही. तू उड्डाणाच्या नादात जाशील आणि मी खाली पडेल, अनर्थ होईल. त्या मार्गडीत पडू नको, लवकर रामाकडे जा. सीता बोलते केवी मारुती न्यायालय. तू म्हणतोय मला ये, अहो पण कसं येऊ. तुझ्या उड्डाणामध्ये जर मी रणांगणामध्ये पडले, राक्षस माझ्या विरोधात खाऊ नये. जर मी मेले, मला जर मारलं, तुझी शुद्धी वाया जाईल. अशा प्रकारची सीता हनुमंताला बोलते माझं मारली आपली जरी तू आहे मारलेला राक्षस कोटी सुख नव्हे श्रीरामाच्या पोटी. हे पुती खोटी हनुमंता. अरे हनुमंता, राक्षसांनी मला मारलं आणि त्यानंतर तुला किती जरी राग आला, तू काय जरी केलं, कोट्यावधी अब्जावधी राक्षस जरी मारली, काय उपयोग आहे. सीता संपलेली असेल, रामाला आनंद वाटणार नाही. त्या भानगडीत पडू नको, मला हितच राहू दे. सीते ऐके सावध गोष्टी मजन लगे युद्ध अटाटी माझे पुछे कोपला पाटी मारिले कोटी राक्षसा. हवा होतोय सीते माते, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन चाललो. युद्ध जरी लागलेलं असलं तुम्हाला कुठेही ठेवणार नाही. माझी शिफ्टी एकटी शिफ्टी सगळ्या राक्षसांना वासे, मी तुम्हाला कुठेही सोडणार नाही. खुशाल पाठीवर बसा. तुझं मी सुखी राखील स्वस्त माझे पुच्छ प्रतापवंत करील राक्षसाचा भात अर्बुदात जरी आले. अर्बुद खरबूद जरी राक्षस आली, मला इथपर्यंत गणित येत नाही. 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 इथपर्यंत कोटी येतं. पुन्हा 10 कोटी, 1 अब्ज, 10 अब्ज, त्याच्या पुढच्या अनेक असंख्य जरी राक्षस आली, एकट्या शिफ्टीनं मारेल सीते. तुम्ही काळजी करू नका, बिनधास्त माझ्या पाटकुई बसा, तुम्हाला रामाकडे घेऊन जातो. सीता म्हणे तू अल्प मारुती तुझे पुछतवा ते किती केवी
राक्षसाला विलख्याती सत्य को चिंती माने ना हनुमंता तू म्हणतोय अहो बुदो राक्षस मारेल. अहो तुझी शिफ्टी बघ, तुझ्याकडे बघ. ही काय मला खरं वाटत नाही, त्या भानगडीत पडू नको. हरिभक्त परायण श्री गणेश महाराज गोगळ पुणेकर व श्री हनुमंत धुमाळ पुणेकर यांच्याकडून अतिशय असं सुंदर या जोडीला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. सीते मनसे वानर किती कायची पूछाची पाहे माझी स्वरूप स्थिती म्हणून मारुती वाढला. सीता म्हणते हनुमान तू दिसायला एवढा माकडावणी वानरावणी, तुझी शिफ्टी एवढी आणि माता मारतोय आमचो राक्षस खरबो राक्षस अद्भुत राक्षस मारतो. पटत नाही. हनुमंतातील अहंकार जागा झालेला आहे. हनुमंताला बरोबर वाटलं सीतेला खरं वाटेला गेलंय. थांबा 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 सीते तुम्ही थांबा, मी दिसतोय तेवढा नाही. बघा माझं रूप किती मोठं आहे. भारतीशी हनुमान मोठ्याच्या मोठ्या रूप घेऊ लागले. म्हणणार त्याहून वाढला वानर जैसा प्रलय रुद्र तैसा दुर्दैव भासतो. दुर्दैव बसू लागला. डोंगर दर्या मोठी मोठी मेरू असू द्या, आपल्या भाषेत हिमालय असू द्या, कौसुबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर असू द्या, नाहीतर माउंट एव्हरेस्ट असू द्या, प्रत्येक डोंगरापेक्षा मोठा आमचा मारुती झाला. श्री हरिभक्त परायण श्री सयाजी कुंज पुणेकर व हरिभक्त परायण श्री गणेश आंबेकर पुणेकर या राम भक्तांनी अतिशय असं सुंदर यांचं वाचक आणि सूचक पाहून या जोडीला 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. शिंदे माझे सत्व पाहे माझे स्वरूप प्रभाव देव दानव आणि मानव राक्षस गाजीन. मध्ये तुम्ही काळजी करू नका. देव येऊ द्या, दैत्य येऊ द्या, नाहीतर अजून कोण येऊ द्या, प्रत्येकाला गांजील. आता बघितलं का किती मोठा आहे. माझे पुढे पाहे प्रताप राक्षस दैनी सावध सगळी लंका तुझं समवेत निमेषा घात नेईन. वाटे काळजी करायची नाही. तुमचा विषय सोडा. आखी लंका हा हनुमान उचलून गावापर्यंत घेऊन जाईल. माझा नाद करायचा नाही. विकल्प सांडून या पोटी सीते पैस माझे दृष्टी करीन श्रीरामासी भेटी सुख संतुष्टी स्वानंदे. सीतेमध्ये कसलाच विचार करायची गरज नाही. खुशाल माझ्या पाठीवर बसायचं. क्षणार्धामध्ये रामाची आणि तुमची भेट घालून देते. तुम्हाला परमानंदाची प्राप्ती करून देते. काळजी करू नका. राम सर्वती सर्वज्ञ गरबी ब्रह्मचर्य कोपिना माझी श्रीराम देखोन धाडी आपण तुझे पास. आणि सीतेमध्ये राम सर्वज्ञ ज्याला मुंगीच्या मनातील कळतं त्याला हनुमंताच्या सीतेच्या मनातील कळणार नाही. मुंगी एक प्रमाण सांगितलेला आहे, एक दृष्टांत दिलेला आहे. आमच्या भाषेत सगळ्यात लहान मुंगी, पण दुर्बिणीचा शोध निघालाय. कोरोनाचा काळ होऊन गेला. न दिसणारा कोरोना आतमध्ये काय विचार करतोय ते सुद्धा माझ्या रामाला माहितीये. हनुमंताच्या मनातलं माहित नाही. हनुमान म्हणतोय रामाला माझी खरा माहितीये. मी जन्मतः या ठिकाणी कौपीन घातलेला ब्रह्मचारी आहे. म्हणून रामाला मला इथं लावलंय. तुम्ही खुशाल पाठीवर बसा. कसलीच अडचण येणार नाही.
माझी जाणून समजती ती श्रीयसी भेटी एकांती ऐसे जाणून श्री रघुपती मज तुझ प्रती धाडिले. एवढी मोठी वादळ आहे, पण त्या सर्वांमध्ये माझी निवड केलेली आहे. माझ्या जवळ या ठिकाणी मुद्रा दिलेली आहे, मुद्रिका दिलेली आहे. रामाचा माझ्यावर खूप विश्वास आहे, कसलीच काळजी करायची नाही. श्री रामभक्त श्री महादेव शंकर गोडके व रामभक्त श्री रमाकांत ज्ञानदेव गोडके यांच्याकडून या जोडीला 100 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. तुझा विकल्प जावया जाण निज मुद्रा देऊनी कुण काढले आपण ते जाण मी तुझे. जेवढी वानर होती प्रत्येक वानर स्थितीच्या शुद्धीसाठी लावलेला आहे. कोण पूर्वेला गेला असेल दश दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य झाले 8. खाली आणि वर अशा 10 दिशेला वानर गेली. पण रामाचा माझ्यावर विश्वास आहे. रामाला माहितीये सीता हाच हनुमान आणणार आहे, म्हणून रामाने मला मुद्रिका दिली. कसलीच काळजी करायची नाही, खुशाल पट्टीवर बसायचं. आणि सांगितली खूप काही वर्तल परिधान तुझा दान येती जाण श्रीरामे आपण. अजून एक सांगतो, जर तुम्हाला वाटत नसल, विश्वास बसत नसल, अजून एक खून सांगतो. पती पत्नी मधली गुह्य खून सांगतो सीतेमाते तुम्हाला. मला रामाने सांगितलेलं आहे, सीतेला जर मुद्रिकेची खून पटली नाही, अजून जर मागितलं तर ते सांगतोय ते ऐक. रामाकडे जायचं, सीतेकडे जायचं आणि सीतेला सांगायचं, ज्यावेळी कैकेयी मातेच्या वरदानामुळे आपल्याला वनवास लाभला, सीतेला वल्कलं परिधान करता येत नव्हती, त्यावेळी स्वतः रामानं सीतेला वल्कलं घातली. अशा प्रकारचं या ठिकाणी हनुमान सीतेला गुह्य सांगतात. हनुमंता चित्ती चमत्कारली सीता विकल्प साडून तत्व तुझ एकातो पुसत. सीतेला सुद्धा प्रश्न पडला. इतकं गुह्य हनुमंताने सांगितलंय, त्या रामाचा निश्चित शक्तीमध्ये 5व्या अध्यायात म्हटलेलंच आहे. हनुमान अत्यंत विश्वासी, अत्यंत विश्वासू असणारा हनुमान आहे. सीतेची खून पटली गेली. श्रीराम आणविले सुतीची किंवा आणविले सीतेची हे मजपासी त्या कार्याची मी करीन. सीतेला कहून चुकलं, हनुमान आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. काही जरी बोललं, पतिव्रत्याला दूषण आहे, परपुरुषाला हात लावलं तरी सुद्धा हनुमंताने पटवून दिलं, जन्मतः ब्रह्मचारी माणूस आहे, अडचण नाही. सीतेचं बोलणं चालेला गेलं. सीतेला या ठिकाणी हनुमंताला सांगून मागितलं. हनुमंता फरक पडेला, थांब म्हणली, बाबा थांब 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 थांब, मला एवढंच सांग, रामाने तुला काय सांगितलं? रामाने तुला सांगितलंय सीतेला घेऊन ये, की रामाने सांगितलंय सीतेची शुद्धी तेवढंच मला सांग. श्रीरामे आणविली सीता तरी आताच लगेच हनुमंता ऐसे सीते ने पुसता अरक पिनत गहिवर. पतिव्रता असणारी सीता आहे. सीता तारा द्रौपदी अहिल्या आणि मंदोदरी 5 महान पतिव्रतापैकी पतिव्रतेचे प्रकार 3. कनिष्ठ पतिव्रता, मध्यम पतिव्रता आणि सर्वोत्तम पतिव्रता. त्यापैकी सर्वोत्तम पतिव्रतापैकी सर्वात महत्वाच्या 5 पतिव्रतापैकी एक असणारी सीता आहे. ह्या सीतेला हनुमंताला सांगितलं थांब थांब थांब. रामाने जर सांगितलं असलं हनुमंताच्या पाठीवर बसून ये, लगेच बसते. अपुला दाऊनी पुरुषार्थ शीघ्र नीर म्हणे हनुमंत अगाध सीतेचे महिम समर्थ पुसित अधुनेचा.
म्या गायलंय. भक्तीचे नाव भक्ती सूत्रामध्ये प्रकार सांगितले दोन. साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचं आहे. भक्तीचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे साध्य रूप भक्ती, जिला प्रेमा भक्ती सुद्धा म्हणतात. आणि दुसरा प्रकार साधन रूप भक्ती. या साधन रूप भक्तीचे प्रकार पडतात 9, जिला आम्ही 9विधा भक्ती म्हणतो. त्यापैकी दास्य भक्ती करणारा हनुमान आहे, आज्ञेचं पालन करणारा हनुमान आहे. आणि सीतेनं वर्म पकडलं. हनुमान तू रामाचा दास आहे, सेवक आहे. आणि रामाने काय सांगितलंय तेवढंच सांग. सावधारी ओ माते असते नभू नेमी येते. श्रीरामे अनविले शुदीते हेची निश्चिते रामज्ञा. हात जोडले म्हणताना गर्व संपला गेला. सीतेपुढे हात जोडले आणि सीतेला म्हणू लागले, माते 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 चुकलं. रामानं सीतेला आणायला नाही सांगितलं. रामाने फक्त सीता कुठे एवढी माहिती आणायला सांगितले. हनुमान म्हणू लागले, सीता म्हणे हनुमंता विलंब न करावा, शीघ्र जाऊन आता श्री रघुनाथ सांगले. सीतेच्या जीवाला बरं झालं म्हणली, पिढा टवली. उठ म्हणलं, आता लवकर उठ आणि चाल बाबाकडे. माझ्यावरी कृपा आहे हनुमंता, तरी जाऊन शुद्धी सांगावया श्री रघुनाथा चरणी माता ठेविला. अरे हनुमंता, तुझ्या चरणी माथा ठेवते. जगाची आदिवाया शक्ती असणारी सीता, पण भ्रम्याची आणि शक्तीची, प्रकृतीची आणि पुरुषाची ताटातोट झालेली आहे. दुःख सीतेला आहे. हनुमंता तुझ्या पुढे लोटांवर घेते. तुझं या ठिकाणी आयुष्यभर मी उपकार ठेवते. फक्त रामाची आणि माझी भेट घडवण्यासाठी लवकर रामाकडे जा आणि रामाला माझा निरोप सांग. सीता बोलू लागली, सीतेने करिता नमस्कार, पायावरील डोळे वानर. आहो मी तुझे रंग किंकर, आज्ञाधार निर्मस्त. आवडला मी झाला ना हनुमान. गुरुची या ठिकाणी पत्नी असणारी सीता आहे. आई सारखी पदवी या ठिकाणी गुरु वापरला आहे. आणि आईनं मुलाच्या पाया पडल्यावर आपल्याला कसं वाटतं, तशीच अवस्था हनुमंताची झाली. तसंच हात धरलं, नको नको माते लोटांगण घेऊ लागला. एक नाही दोन नाही, लोटांगणावर लोटांगण. काय म्हणतात असं गणगणत जाऊ लागला. सीते असं करू नका, मी तुमचा रंग आहे, मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे. श्रीराम सेवक जो जो कोणी, तो माझ मुकुट मणी, त्याचे चरणी चांगली सत्यवाणी हनुमंता. सीता म्हणते, हनुमंता हनुमंता तू दास्य आहे, तू रंग आहे, विषय सोड. कुणी जरी रामाचा निश्चित भक्त असला, त्या प्रत्येकाचं या ठिकाणी मी चालणार केसर पाय धुईल. इतकी राम नाम घेणाऱ्याची महती सीता म्हणू लागली. यानंतर वाचनाची सेवा करतील गायत्री नांदे महाराज मंजरिका व सांगण्याची सेवा करतील गवाळे महाराज बावजीकर. ऐकता सीता सदबा वचन, आले हनुमंता स्फुरण. आताची देव आपुली पुन शीघ्र गमन करीन मी. हनुमंताला विचार केला, बरं झालं, आनंद वाटला, स्मरण आलं. आता ठरवलं, सीतेला सुद्धा आपण सीतेकडनं खून घेऊ आणि लवकरात लवकर रामाकडे जाऊ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्र नमः, श्री माता पिते नमः, श्री गुरुभ्यो नमः. सत्य मानवया वानरा खून म्यानी, श्री रामचंद्र श्री रामदास तूही
दे श्री रामचंद्र सत्य कपींद्र म्हणावया. असो प्रथमतः त्या श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राच्या पायावरती नतमस्तक होऊन हनुमंतरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान आहे. ज्या वेळेस माझी विश्वजननी सीतामाई हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंतराया आता उशीर करू नका, लवकर जावा आणि माझ्या मालकाला घेऊन या. आणि असे ज्या वेळेस आई साहेब बोलल्या त्यावेळेस माझे हनुमंतराया म्हणतात, आई जशी तुझी शुद्धी लागण्यासाठी, माझी ओळख खात्री बसण्यासाठी माझ्या स्वामीनं माझ्या रामानं जशी मुद्रिका दिली, तुला मी विश्वासातलाय, तुझ्या शुद्धीसाठी आलो आहे, ही खात्री बसण्यासाठी जशी तुला ओळख पटण्यासाठी मुद्रिका दिली, तशीच आई तुझी शुद्धी मी लावली आहे. तुझी आणि माझी भेट झाली आहे, ही माझ्या मालकाला कळावं, ही माझ्या स्वामीला कळावं, म्हणून आई तुझ्या पसली काहीतरी खून दे असे हनुमंतराया सीतामाईला बोलतात. ऐकता कपीचे वचन सीता खुनती कळवळण कैशी खून कितली खून सावधान आणि मग ज्या वेळेस हनुमंतरायानं खून मागितली सीतामाईला, त्यावेळेस माझ्या सीतामाईनं हनुमंतरायाला आपली काय खून आपल्या मालकाला पटल, माझी शुद्धी लागली आहे, माझी हनुमंताची भेट होईल, ही पोटण्यासाठी, ही खात्री बसण्यासाठी आई साहेबानं काय खून दिली तुम्ही श्रोते मंडळी सावधरीतीने ऐका. सांगितली मुख वचनी श्रीरामाला काय दिली हो माझ्या आईनं खून हनुमंतापशी. स्वतःचा विणीचा बुचुडा उखलल्या गेला, आई साहेबानं विणी उकलली आणि विणीमध्ये जो चुडामणी होता तो चुडामणी हनुमंतापशी दिला. हनुमंता हे बाळा, हे माझ्या मालकाला माझे खून दाखव. आणि एवढंच नाही, जे काय आम्हा नवरा बायकोतलं दोघांनाच माहिती आहे अशी एक गुह्य खून माझी सीताबाई पुढे हनुमंताला काय सांगू. श्रीरामे सोहते सोनीरा उगालोनी मनसीरा माझे कपाळी लावेला टिरा गुळगुळ हे खून सांगे. हनुमंता अरे ही खून सांग, आम्हा दोघांसोबत तिसऱ्याला कुणी नाही. माझ्या रामाने काय केलं, असणारी हृदय शिळा त्या ठिकाणी आणि अंतकरणातलं चंदन रूपी त्या शिळेवरती घासल्या गेलं आणि ती असणारा माझ्या भारी लावला कुठं आम्ही वनामध्ये असताना. आणि हे जी दोघातली खूण आहे ती तू सांग आणखी. आणि पुढे काय बोलू लागल्या. चित्रकूट पर्वतात काठी तैता पूजा धीरतात तेने रघुनाथ शोभला. हनुमंता अरे आणखी एक गुह्य सांगते तुला. ज्या वेळेस आम्ही चित्रकूट पर्वतावरती होतो आणि चित्रकूट पर्वतावरती असताना कावळा रूपी गंधर्व आल्या गेला, माझं सौंदर्य पाहिल्या गेलं त्या कावळा रूपी गंधर्वाला आणि लगेच आला माझ्या अंगावरती टोचा मारल्या आणि टोचा मारून मला रक्तबंबर केलं. आणि ज्या वेळेस मी माझ्या मालकाला आवाज दिला आणि त्यांनी दृश्य पाहिलं इतका राग आल्या गेला आणि रागाच्या भरात काय केलं महाराज. कुपीची कात्र सोडिता शिवचक्र विधाता कोणी रक्षिता नव्हेती. वा 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 वा. आणि मग रागाच्या भरामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रानं ह्या गंधर्व रूपी कावळ्यावरती
एक दरबाची गवताची काडी घेतली, तिच्यावरती मंत्र टाकला, इशिका मंत्र, आणि तो मंत्र असणारी काडी कुठे तर त्या गंधर्व रूपी कावळ्याच्या मागे सोडली. आणि तो कावळा अख्खा त्रिभुवन फिरला, कैलासाला गेला, इंद्राकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला. अरे वाचवा मला कोणीतरी, हे असणारे जी काडी माझ्या मागे ही लागलेले अस्त्र ते निवारण करा कोणीतरी. परंतु कोण करणार हो? जो विश्वाचा मालक, जगाचा पोशिंदा, प्रब्रह्म रामचंद्रानं सोडलेली इशिका कार्य आहे. देव मंडळी घाबरल्या गेली, कुणी नाच करावा म्हणली ह्या देवाचा. नाही रे बाबा, ताकद आम्हाला तुला वाचवायची त्याच्यापासून. एवढं सामर्थ्य त्या इशिका कार्यामध्ये होतं. आणि मग कुणाची भेट झाली? शरणाला श्री रघुनाथ हरी डोळे करून निघाता होय रक्षिता श्रीराम. वा वा वा. आणि ज्या वेळेस सर्व त्रिभुवन पालत घातलं कावळ्यानं आपला जीव वाचवण्यासाठी, परंतु कुणी थारा दिला नाही का तर ती शिकाकारी एवढी ताकदवर होती, सामान्य कुणीच थांबू शकत नव्हतं त्याच्या पुढे. असणारा त्रिभुवन जरी फिरला तरी त्या शिकेकार्यानं कावळ्याचा पाठलाग सोडला नाही. मग येता वेळेस वाटेमध्ये नारदजीची भेट झाली. नारदजीची भेट झाली ना, गंधर्व रूपी कावळा नारदजीला शरण गेला. महाराज वाचवा तुम्ही तरी, का तर ही काडी माझ्या पाठलाग करते हे अस्त्र, तरी ह्यातून तुम्ही काहीतरी मला मार्ग सांगा. त्यावेळेस नारदजीने सांगितलं, अरे गंधर्वा, कुणामध्ये सामर्थ्य नाही रे, आणि तुला जर वाचायचंच असेल तर जन तुझ्या मागे ही सोडली कार्यास्त्र, त्याला शरण जाणं, आपला जीव वाचव. मग नारदजीचं ह्या कावळ्यानं ऐकलं आणि शरण माझ्या भगवंताला आल्या गेला, रामप्रभूला. परंतु रामप्रभूला शरण आला, एवढी सामर्थ्य त्या काडीमध्ये होतं. भगवंतानं सोडलेलं अस्त्र तसं माघारी जात नव्हतं. एक बार जर भात्यातून भान काढला भगवंतानं, कुणाचा तरी घात केल्याशिवाय तो परत येत नव्हता. मग ही इशिका काडी होती, काय करावं आता, कुठं सोडावं, म्हणून माझ्या भगवंतानं कावळ्याचा डावगुबळ मारला, जीव वाचला, एक डोळा गमावला. आणि तेव्हापासून आजपर्यंत एकाच बुबुळानं दुईकडे कावळं बघतंय. हा माझ्या भगवंताचा केलेला प्रताप आहे, असे शांती ब्रह्म सांगतात. आई तुझ पासी तरी काम हरी हरी मृगा मागी धाडी लाची केने रुसलासी श्रीरामा. आणि माझ्या सीतामाई म्हणू लागल्या, अरे भगवंता, हे पतिदेवा, अहो एवढं अस्त्र तुमच्याकडे आहे, असा एक एक दुर्धर बाण तुमच्याकडे आहे, मग का मला त्या ठिकाणी उपेक्षिला, का माझा विचार सोडला, माझ्याकडून चूक झाली का? तर मी तुम्हाला हरणाच्या पाठीमागे लावलं, म्हणून मालक माझ्यावरती रुसलाच का, आणि एवढा अपराध माझा क्षमा करा, अशा सीताबाई त्या ठिकाणी बोलू लागल्या. महापापी मी सीता स्वामी स्वामी वरी केली सत्ता, तेण्या पुढले लंकाना अधर्मता आता मात्र माझी आई स्वतःला दोष देऊ लागलेत बर का. आणि सीतामाई म्हणतात, मी कशी आहे, महापापी नाही, काय चूक झाली माझ्याकडून, मी मालकावरती सत्ता गाजवली, हक्क दाखवला, का दाखवून हो, जिनं माहेर सोडलं त्याच्यासाठी, जिनं असणारा त्या ठिकाणी आपल्या बालपणाच्या मैत्रिणीचा त्याग केला, आईबापाचा त्याग केला, आणि मालकाकडे आली. मग मालकाला सांगावं नाही तर कुणाला सांगावं, सांगा, अधिकार आहे तुमचा, परंतु मालक आता व्हायची ही सत्ता गाजू नका, हक्क दाखवू नका, विनंतीपूर्वक मालकाला मागा, जे बी मागावं, का तर तुम्ही मागणार आहेत तो पुरवणार आहे. म्हणून माझ्या सीताबाई म्हणू लागल्या,
मी मागितलं नाही, मी सत्ता गाजवली. म्हणूनच मला 6 महिने त्या रावणाच्या बंदिशाळेत राहावं लागलं. अशा तऱ्हेने स्वतःला दोष माझ्या सीतामाई घेतात. लक्ष्मण देवीला रक्षणा त्याची आयशी पापी नेहमी झालो सोडवण करीची. हे भगवंता, तुम्ही जो मला असणाऱ्या पंचवटीच्या ठिकाणी ज्या वेळेस हरणाच्या पाठीमागे गेल्या आणि त्यावेळेस माझ्या लक्ष्मणाला धीराला राखण ठुला, परंतु आ शब्दाने त्यांना बोलले आणि हा राग तुमच्यावरती आला, तुम्हाला आला म्हणूनच माझा त्याग केला, तुमच्या भक्ताची अवहेलना केली आणि ह्यामुळं माझा विसर तुम्हाला पडला. इतकी मी निर्दयी आहे, पापी आहे. अशा तऱ्हेने सीताबाई स्वतःला दोष घेऊ लागल्या. सकळ श्री रघुनाथा क्षमतई कृपावंता ऐसे हनुमंताची चिता अति दीनता हनुमंता पुढे अतिशय नम्रपणे दीन वचनानं माझ्या सीतामाई म्हणतात, हनुमंता सांग माझ्या मालकाला जे जे माझ्याकडून अपराध झालेले आहेत, दोष झालेले आहेत, ते दोषावरती पांघरून टाकावं आणि माझ्या मालकानं माझ्यासाठी लगबगीनं यावं आणि ह्या संकटातून सोडवावं. हे जे वेळेस विनंतीपूर्वक हनुमंता पुढे सीतामाई बोलतात आणि पुढे काय करू लागले. हनुमंताचे संभाषण करून सीता दीनवदना चिंतामणी हृदयी धरवा राम लक्ष्मणाती. वा वा वा. आणि इकडे मात्र माझ्या सीताबाई हनुमंता संग संवाद करतात आणि ही ज्या वेळेस कथा लक्ष्मण वाचतात, ब्रह्मपत्र वाचन चालवलं आहे आणि हे माझ्या रामप्रभूनं ऐकलं. तो भाव सीतेचा बघितला का तर भावेचा असणारा भक्त भुकेलेला राम आणि तो भाव बघितला सीतेचा. किती प्रेम आहे, असावं मालकावरती प्रेम आणि तेवढं माझ्या आईचं मालकावरती प्रेम होतं. आणि म्हणून ते ज्यावेळेस पाहिलं तिचं हृदय वळकलं माझ्या भगवंतानं, कुठं रडू लागले. ती असणार जो हनुमंतानं चुडामणी घेऊन आलेले होते ते चुडामणी छातीला लावला भगवंतानं आणि छातीला लावून दुःख होऊ लागला आणि लक्ष्मण देखील गहिवरून त्या ठिकाणी आले गेले. श्रीरामाची आले हृदया अश्रुधारा स्रवती नयना मस्तक मणी हृदय धरून करी पुन्हा कृपाळू. वा वा वा. आणि देव कसा आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. दिनाची दया माझ्या भगवंताच्या अंतकरणामध्ये आहे. आणि ज्या वेळेस ही कथा सुरू झाली त्यावेळेस तो मणी माझ्या भगवंताने घेतला. आपल्या मालकिनीच्या असणाऱ्या बुचुड्यातला वेणीतला मणी आहे असणार त्या ठिकाणी छातीला लावला. डोळ्याला घर घर पाणी आलं का तर मणी पाहिल्यानंतर आठवण झालेली आहे. 6 महिने झालं त्या मालकिनीची एकही वस्तू माझ्या भगवंतानं बघितली नव्हती. तो मणी हृदयाला लावला. देवाचा देव, विश्वाचा मालक दाही मोकळून रडू लागला. तसा तसा पाणी भगवंताच्या डोक्याला येऊ लागलं. तुम्ही म्हणसाल देव रडत होता ना आम्ही रडलो म्हणजे काय झालं बायकोच ऐकून. तो भगवंत आहे, जगाला लीला दाखवायची आहे, लौकिक भाव दाखवायचा आहे आणि तो सीतेच्या वेणीतला मणी लाव घेतला, हृदयाला लावला आणि दाही मोकळून भगवंत रडू लागले. हरिभक्त परायण किसन गोडगे यांच्याकडून गोड अशा वाचक सूचकांना 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. वाई समुद्र माने युद्धींद्रे संतोषानी दिधला दशरथाला गोनी नऊची जय
त्याला ग्रंथ करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. हा मणी असणारा वारीज समुद्रामध्ये होता आणि तो मणी इंद्रदेवाला प्राप्त झालेला होता. इंद्रदेवाकडे मणी आल्या गेला आणि मग नेमकं असणारे कोणतर असणारे दशरथ राजे स्वर्गाच्या ठिकाणी गेले. का गेले तर इंद्रदेवावरती आक्रमण नमो दैत्याने केलं होतं आणि नमो दैत्यानं असणारे हाल इंद्रदेवाचे केले आणि सहकार्यासाठी ज्यावेळेस दशरथ राजा गेले आणि त्याच वेळेस विजयश्री प्राप्त इंद्रदेवाला झालं. का तर सहकार्य दशरथाचं भेटलं, आनंद वाटला इंद्रदेवाला आणि तोच मणी असणारा इंद्रदेवानं बक्षीस म्हणून आनंदाने राजा दशरथाला दिला. आणि दशरथाने काय केलं महाराज, तो हा दशरथ महामणी वा दिदला कौशल्य प्रिय पत्नी तिने दिदला चितिला बोनी वा प्रथम दैचनी सुनमुखी. वा 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 वा. आणि मग ज्या वेळेस राजा दशरथ रणभूमी जिंकून आले, इंद्रदेवानं तो मणी दिलेला होता. त्रिभुवनाचं मोलीकड आणि त्या मण्याचं मोलीकड होतं. असा असणारा तो मणी होता. राजे दशरथ आले आपल्या अयोध्येमध्ये. जी प्रिय पत्नी आहे, ज्या असणाऱ्या पत्नीने जगाच्या मालकाला जन्म दिलेला आहे, त्या कौशल्य मातेकडे ते मणी दिला. आणि सासनी लय आवड असते, चांगली वस्तू कवा सुनबाई येईल आणि तिला सुनमुख बघेन मी कवा देईन तिला. त्या सुनेनं लाता मारून का कोणा घराच्या बाहेर काढणं होईना, परंतु सुनेची गोडवालय असतो सुन बघायची. परंतु माझ्या सीतामाई तशा नव्हत्या बरं का. ज्या वेळेस आल्या गेले कैद कौशल्याला दिला आणि प्रभू रामचंद्राचं पाणी ग्रहण झालं आणि तोच असणार सुनमुख पाहताना कौशल्य मातेनं आपल्या सुनेला म्हणजे सीतेला तो मणी दिल्या गेला. मणी पिता हनुमंता माता पिता प्रिय तिघे भेटली तत्वता ऐशी माझा चिंता हो तसे. वा 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 वा. अरे हनुमंता, अरे ज्या वेळेस मणी तू घेऊन आलास, मणी मी पाहिला, परंतु नित्य सीतेची आठवण झाली का व देवाला? का तर तो मणी इंद्रदेवानं दशरथाकडे दिलता म्हणून बापाची ही आठवण झाली माझ्या रामप्रभूला. तोच मणी बाप दशरथानं आईकडे कौशल्य मातेकडे दिलेला होता म्हणून आई कौशल्य मातेची ही आठवण माझ्या देवाला झाली. आणि तोच मणी कौशल्याने सीतेकडे दिलेला होता सुनमुख पाहताना. आणि मग हनुमंताकडे खून म्हणून तोच मणी माझ्या आईसाहेबांना दिला. आणि तो मणी पाहिल्यानंतर माझ्या रामप्रभूला आई बाप आणि पत्नीची आठवण झाली. आणि दाही मोकळून निसता बायकोसाठी रडले नाही, आई बापाची ही आठवण झाली आहे. आई की मायेचा उभा आला, बापा एकी ही आठवण झाली म्हणून देवाचा देव असणारा घर घर त्या ठिकाणी रडू लागला. मनी मज पाशी देता प्रत्यक्ष भेटलीच सीता. ऐसा लाल श्री रघुनाथा हनुमंता अलंगी. वा. आणि ज्या वेळेस मणी घेतला, पाहिला, हृदयाला लावला, देव वाहनावरतीच राहिले नाहीत. इतकं वाहनातून देव बिरगून गेले, त्यांना वाटलं साक्षात माझी सीताच आली की काय. असा बात झाला व मणी बघितल्यानंतर भगवंताचा. म्हणून तो मणी बघितला आणि ज्यांना आणला त्याला सीता म्हणून आलिंगन दिलं. कुणी आणला होता? आणला कुणी होता? हनुमंतरायानं मणी आणला होता. आणि सीता समजून हनुमंतरायाला आलिंगन दिलं आणि पुढे काय करू लागले, आलिंगुनी पुसे हनुमंता पुढे काय बदली सीता. ते सांगे समोर वाता ऐके साधता आणि ज्या वेळेस तो मणी पाहिला सावध झाले.
देवाचं आणि भक्ताचं आलिंगन झालं माझ्या हनुमंतरायाचं आणि रामप्रभूचा. आणि हनुमंतरायाला रामप्रभू परत विचारले का तर मालकीन काय बोलती हे ऐकायचं मालकाला गेले आवर्जून आवड असते. जातोय मी रोज कारभार बघण्यासाठी परांड्याला, परंतु माग काय मालकीन बोलतीये, काय काय हिनं काम केलं ही त्याला मात्र खात्री असते. म्हणून हनुमंताला माझे रामप्रभू विचारतात, अरे बाळा हनुमंता, तुझी आणि सीतेची भेट झाली रे, परंतु आणखी काय काय बोलले आहे सांग ना मला लवकर. परंतु हनुमंत सांगणारापैकी नव्हते आणि काय करू लागले. आईचे पुरसता श्री रघुनंदना हनुमान झाले पुढील चिता युवाची लक्ष्मण ब्रह्मलिखिता. हनुमंताला विचारणार सांग काय म्हणले हनुमंता. परंतु हनुमंत सांगणारापैकी नव्हते. अरे त्यानं एवढे 100 योजने समुद्र पार केला, लंकेची होळी केली, इंद्रजितासारख्याचा गर्व हरण केला, तोंडातून एक शब्द सांगितला नाही. माहिती नाही का त्या भगवंताला काय काय केलंय, काय काय सीता माझ्या संग बोलली देवाला माहिती आहे. अहो ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही त्या भगवंताला माहिती नाही काय सीतेतर हनुमंतात काय संवाद झालाय. परंतु लौकिक भावाने विचारतात त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात माझ्या पुढे शब्द नाही देवा सांगायला. लोटांगण हनुमंताने घातलं आणि लक्ष्मणानं पुढे वाचण्यासाठी सुरुवात केली. महाराज हनुमंताची पाओ स्वयमेव लक्ष्मण ब्रह्मपत्र वाचण्यासाठी सुरुवात केली. जगाचा बाप पुढे ऐकतोय, 18 पद्म वानर ऐकतात आणि कथा इथपर्यंत आल्या गेली की असणाऱ्या ज्या वेळेस असणारी काळजी वाटू लागली कुणाला, सीतामाईला. कशा बदली वाटली, काय गरज आहे पुढची काळजी करायची, आताचीच करावी की माणसानं, उद्याची काळजी करून काय आहे का उपयोग. परंतु माझी विश्वाची आहे, जगाची पोशिंदा असणारे सीतामाई आहे, जिच्या पोटी अख्खं विश्व जन्मला असे आदिमाया असणारी माझी सीतामाई आहे. आणि मग तिला चिंता लागली कशाची, एवढा मोठा समुद्र आहे आणि हा अभाव आहे, आता इकडे कसं यावं ही चिंता करू लागले. आणि पुढे काय बोलतात, माझे पोटी पया चिंता समुद्र लंगडी तिघा चिंता न देखे चौथा. अरे हनुमंता, ए बाळा, अरे मनामध्ये चिंता वाटली आहे, एवढा मोठा 400 कोसाचा भला मोठा समुद्र आहे. अरे एवढा समुद्र पार करायचं सामर्थ्य तिघामध्ये आहे, चौथा पुरुषार्थी अजून झालाच नाही रे बाळा. म्हणून मला काळजी वाटली. आणि ते तिघ जण कोण कोण आहेत, हनुमंता, अरे काळजी वाटते. एवढं मोठं सामर्थ्य समुद्र पार करायचं पहिला मान कुणाला भेटला, गरुडाला. का, जो विश्वाचा मालक आहे गरुड हे त्या भगवंताचं वाहन आहे. मग तो गरुड असणारा एवढा समुद्र पार करतो रे हनुमंता पहिला. दुसरा तुझ्याच पिता असणारा वारा पवन वायुदेवामध्ये दुसरं सामर्थ्य एवढा समुद्र पार करायचं. आणि तिसरं वारा हनुमंता तुझ्यामध्येच. तिघ जण तुम्ही समुद्र पार करू शकता, तिसरं पार करू शकत नाही. आणि मग माझे मालक जो निर्गुण असणारा परमात्मा सगुण रूपाला आला, वानराची मैत्री झाली, मग एवढं सैन्य घेऊन अलीकडे कसे येतील ह्याची रे बाळा काळजी. मग मात्र हनुमंतराया काय करतात, येऊन शकत
मग एवढा मोठा समुद्र पार करायचं सामर्थ्य तिघामध्ये आहे, चौथा येणे नाही. मग माझे मालक धीर लक्ष्मण हे वानर सेना कशी येईल रे हनुमंता अलीकडे लंकेमध्ये, आणि रावण कसा मारतील? का तर समुद्र पार करायची तुम्हा तिघातच ताकद आहे, इतर वानर येऊ शकत नाहीत. आणि म्हणून मला काळजी वाटते रावण कसा मरण, आणि रावण गेल्याशिवाय माझी सुटका नाही हे सीतामाईला माहिती होतं. म्हणून रे मला काळजी वाटते, काय करावं असं सीतामाई हनुमंताला बोलतात. रामाचे नेनची महिमाना बाण प्रेरणा निवारा. वा वा वा, हे बोलणं ऐकलं कुणी? माझ्या हनुमंतरायाला हसू आलं आणि हसत हसत म्हणतात, अगं आई हे काय बोलू लागलीस? अगं तू संसार केला त्या मालका संग, तुझ्या मालकामध्ये काय सामर्थ्य हे तुला कसं माहिती नाही? आम्ही त्या मालकाचे भक्त आहेत, आम्हाला ज्ञात आहे त्या भगवंताची ताकद. तू तर अर्धांगिनी आहे, रात्रंदिवस त्यांच्या संख्या आहे, आणि तुला माहिती नाही का आई? त्याचं हसू बरोबर हनुमंताला आलं. अगं एक एक बाण कसा आहे आई काय पुढे असे हनुमंतराया बोलतात. श्रीराम भारता दुर्दर्शना बनी वाहुनी नरवदरा दुनिया पर परा निचरा मारिला. अगं आई काय सांगायचंय तुझ्या माझ्या रामाच्या भात्यामध्ये असा एक एक दुर्धर बाण आहे. एका बाणानं अख्खं समुद्र त्या ठिकाणी संपवायची ताकद तुझ्या रामाच्या बाणामध्ये आहे. आणि मग एकाच बाणाच्या टोकावरती बसून सर्व वानरासहित रामप्रभू लक्ष्मण त्या आईला तीरावरती येतील आणि ह्या दुष्ट राक्षसांचा निपात करतील. आणि ह्याच्यासाठी आई काळजी करायची काय गरज आहे तुला? हनुमंतराया बोलतात. काळजी करू नको आई. अगं त्यावेळेस देव ह्या लंकेमध्ये येईल, त्या निशाचर राक्षसांचा घात करील, सर्व लंकेतले जे दुष्ट आहेत त्यांचा अंत होईल, रावणाचा घात होईल, 33 कोटी देवांची बांधवडी सुटल आणि तुला आनंदानं वाजत गाजत घेऊन जातील. आई काळजी करू नकोस असे हनुमंतराया बोलतात. आणि ज्या वेळेस असं बोलणं माझ्या सीतामाईनं ऐकलं, हनुमंताच्या मुखातलं आनंद झाला, उल्हास झाला. वा हनुमंता, अरे मला माहिती नव्हती माझ्या मालकामध्ये एवढी ताकद आहे. नव्हती काय माहिती सीतेला किती ताकद आहे मालकामध्ये? परंतु भक्त आहेत दोन, आणि दोन्हीही भक्त निस्वार्थी आहेत, कसलाही स्वार्थ नाही. निश्चिम भक्त आहे दोघांची. हनुमंत ही निश्चिम भक्त आहेत आणि सीतामाई ही निश्चिम भक्त आहेत. आणि म्हणून हनुमंताचं बोलणं ऐकलं, आईला हसू आला आणि आई आनंदाच्या भरामध्ये म्हणते, बाळा हनुमंता आता उशीर करू नकोस, लवकर जा. मग पुढे काय करतात? न करे युद्ध कंदना करे राक्षसा न करी ज्यावेळेस आईनं सांगितलं लवकर जा हनुमंता, घेऊन ये मालकाला, कर बाबा सुटका, त्यावेळेस हनुमंतरायानं विचार केला, मी काय तसं आलोय काय म्हणला? हिथं हाताचे 2 हात केल्याशिवाय तसा जाणारा पैकी राम भक्त आहे काय? माझ्यात किती ताकद आहे? सीताबाईला म्हणले नाही बरं का, स्वतःच्या अंतकरणाला बोलतात माझ्या हनुमंतराया. काय ताकद आहे राम भक्तामध्ये, त्यांना दाखवल्याशिवाय तसा जाणारा पैकी मी काय एखादा बातमीदार आलो शुद्धी लागली तसा परत गेलो? काहीतरी माझ्या देवाचा चमत्कार ह्या राक्षसांना दाखवल्याशिवाय तसा जाणारा पैकी मी नाही, असा अंतकरणामध्ये विचार माझ्या हनुमंताने केला. महाराज मी काय आलो नाही मी नेमू ते प्रतिउत्तरा लगे माझी करी वा वा वा, मी काय दिसता आलो काय हेर म्हणून? मी काय एखादी बातमीदार वार्ताहर म्हणून आलो की काय?
नाही, लागला सीतामाईचा शोधन चला माघारी, तसा जाणारा पैकी मी नव्हे. ह्यांना शिक्षा दाखवील, राम भक्ताची ताकद दाखवील. आणि म्हणून हा विचार अंतकरणामध्ये केला. परंतु भांडण करण्यासाठी काहीतरी निंदा म्हणा मागे त्या ठिकाणी एकामेकाची लावालावी करणं लागेल ना. आणि तसे हनुमंतराया पुढे काय करू लागले. हरी आवाजी तुकी मी मारुती आणि हनुमंताने विचार केला, अरे हे रावणाचं सैन्य किती आहे म्हणला, आणि ह्या रावणाच्या राक्षसामध्ये किती बळ ताकद किती आहे. मी बी मारुतीने राम भक्त आहे, निश्चिम भक्त त्या भगवंत रामप्रभूचा आहे. ह्यांच्यातली ताकद पाहिल्याशिवाय आणि ह्यांना माझी ताकद दाखवल्याशिवाय मी तसा जाणारा पैकी नाही, हा दृढ निश्चय हनुमंताने केला गेला. राक्षसांची देवया झगडा मुख्य मूळ पाडा हनुमान बुद्धिवंत हनुमंत कसे बुद्धी आगाध ज्ञान आहे हनुमंत रायाला. मग राक्षसाची ताकद पाहण्यासाठी किती बळ पाहण्यासाठी जाऊ नये ना, कारण त्यांच्या संग युद्ध करायचं, त्याला काहीतरी अगोदर भांडण करण्यासाठी भांड्याला भांड वाजवावं लागेल ना काहीतरी. म्हणून हनुमंताने पक्का विचार केला, ह्यांच्या संग जर हाताला 2 हात करायचे असतील तर हे राक्षस असणार रावणाचा अशोक होणे म्हणला. आणि ह्या अशोक वनाचा विद्वान झाला की बरोबर आपलं युद्ध लागणार आहे. आणि ह्यांच्या राक्षसात किती ताकद आहे, ह्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी तसा जात नाही, हा विचार करून हनुमंतराया पुढे काय करतात. आईचे विचारी जवापान सीता मरे गैबाग हनुमान झाली खलती लजय मान बोले. असा विचार माझ्या हनुमंताच्या मनात आहे, अशोक वनाचा विध्वंस करायचा. मग हनुमंताला लगेच पाहिलं माझ्या सीतामाईला, आणि सीतामाई म्हणतात, हनुमंतराया आता का उशीर करू लागला, बरं शुद्धी लागली, माझी खून तुझ्याकडे दिली आहे, जाना लवकर, ये मालकाला घेऊन. आणि असं ज्यावेळेस म्हणले हनुमंतानं चेहरा उतरवला, खाली मान घेत घातली आणि काय करू लागले.